जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. जागर सत्याचा या मालिकेत आम्ही जनशक्ती न्यूजच्या दर्शकांना रेनगर आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत इत्यंभूत माहिती देत आहोत. पण त्याआधी जनशक्ती न्यूज एक खुलासा देत आहे, याची नोंद दर्शकांनी घ्यावी. रेनगर गृहनिर्माण संस्थेची स्थापना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने केली असली तरी या संस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कोणताही संबंध नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या तत्वांचे पालन आणि जनहिताला प्राधान्य देत आजवर सोलापूरकरांची सेवा केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तत्वांचा आदर आणि समर्थन करत जनशक्ती न्यूज सत्य आणि पारदर्शकतेला बांधील आहे. परंतु या पक्षाच्या स्थानिक बड्या नेत्याची मूकसंमती आणि भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची वृत्ती पक्षासाठी धोकादायक ठरत आहे, हेही तितकेच खरे आहे. सोलापुरातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी रेनगर आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेबद्दल सहाय्यक निबंधक कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती. मात्र दोन्ही संस्थेच्या सचिवांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून हे प्रकरण आता अपिली अधिकाऱ्यांच्या कक्षेत जाणार आहे. रेनगर फेडरेशन आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी बँक ट्रान्झॅक्शनच्या माहिती आणि शासन दरबारी सादर केलेल्या ताळेबंदातील फरक तपासण्याची गरज आहे. गृहनिर्माण संस्था आपल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील बँक स्टेटमेंटद्वारे नोंदवतात, तर शासनाकडे सादर केलेले ताळेबंद हे संस्थेच्या वार्षिक आर्थिक अहवालाचे अधिकृत दस्तऐवज असते. मात्र मागील 12 वर्षांपासून या संस्थेचे आर्थिक व्यवहार संशयास्पद असून अशा परिस्थितीत क्रॉस चेकिंगद्वारे या तफावती शोधणे अत्यंत गरजेचे आहे. क्रॉस चेकिंग ही प्रक्रिया बँक स्टेटमेंट आणि ताळेबंद यांच्यातील प्रत्येक व्यवहाराची पडताळणी करते. यामुळे आर्थिक व्यवहारांची अचूकता तपासली जाते आणि चुका दुरुस्त होतात. गृहनिर्माण संस्थांमध्ये जिथे सभासदांचा विश्वास हा महत्त्वाचा असतो, अशा ठिकाणी क्रॉस चेकिंगमुळे आर्थिक पारदर्शकता वाढते. क्रॉस चेकिंगसाठी प्रथम बँक स्टेटमेंटमधील सर्व व्यवहारांची तपासणी करून त्यांची ताळेबंदातील नोंदींची तुलना केली जाते. यात जमा, खर्च, उचल, शुल्क, व्याज आणि इतर व्यवहारांचा समावेश असतो. जर तफावत आढळल्यास संबंधित नोंदींची पडताळणी करून संबंधित संस्थेवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. माहिती अधिकार कार्यकर्त्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँकेचे ट्रान्झॅक्शन उपलब्ध असले तरी ताळेबंदाशिवाय पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. भ्रष्टाचाराशी संबंधित असलेल्या एकूण 19 विषयांवर सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे माहिती मागितली आहे. परंतु या कार्यालयातील संबंधित अधिकारी संस्थेच्या सचिवांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा भ्रष्टाचार दडपण्याचा डाव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सभासदांकडून उकळलेली वर्गणी, देणगी आणि लढा फंड आणि शासकीय निधीचा गैरवापराच्या प्रकरणामुळे सभासदांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. रेनगर अंतर्गत असलेल्या सर्व गृहनिर्माण संस्था आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे काही पदाधिकारी वर्गणी आणि शासकीय अनुदानाचा वापर पारदर्शकपणे न करता वैयक्तिक हितासाठी किंवा अनावश्यक खर्चासाठी करत आहेत. या प्रकरणामुळे रेनगरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून येत्या काळात या संदर्भात काय कायदेशीर पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेच्या पुढील अंकात पहा माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या 19 विषयांबद्दल सविस्तर माहिती आणि बँकेच्या ट्रान्झॅक्शनचा दिनांक, धनादेश आणि रकमेसह संपूर्ण लेखाजोखा. पाहत रहा जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत.